स्पीकर व्ह्यू करतोय मी. हा, स्पीकर व्ह्यू केला आहे. तर बघा की कोणत्याही कवीचं किंवा साहित्यिकाचं किंवा विचारवंताचं, कलावंताचं किंवा थोर पुरुषाचं मोठेपण हे जे असतं पुष्कळदा बरेचदा नेहमीच काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला विशेष करून लक्षात येतं. आणि काय असतं की असं म्हटलं जातं तसं राजा कालस्य कारणम. म्हणजे महाभारतामध्ये प्रश्न विचारतात युधिष्ठिर भीष्माला, जेव्हा ते शरपंजरी पडलेले आहेत तेव्हा तेव्हा प्रश्न विचारतात की कालो वा कारणम राज्ञा, राजा वा काळ कारणम. प्रश्न विचारलेला आहे, कालो वा कारणम राज्ञा, राजा वा काल कारणम. म्हणजे काळ हा राजाचा निर्माता असतो की राजा हा काळाचा निर्माता असतो. बघा प्रश्न काय विचारलेला आहे, काळ हा राजाचा निर्माता असतो की राजा हा काळाचा निर्माता असतो. तर त्याच्यामध्ये भीष्माने उत्तर दिलेलं आहे की इति ते संशयो मावृत. हे राजा, तू याच्या संदर्भात संशय बाळगू नको. राजा कालस्य कारण, राजा हा काळाचा निर्माता असतो. म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं की जो एखादा व्यक्ती असतो त्या काळाचं तो निर्माण करतो, त्या काळाची निर्मिती करतो, इतिहास घडवतो, हे पण आपल्याला दिसतं. बघा म्हणजे या दोन्ही गोष्टी कशा परस्परावलंबी आहे. काळ एखाद्या व्यक्तीचं निर्माण करतो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य, विवेकानंद या मंडळींची जी पार्श्वभूमी आहे ती इतकी आव्हानात्मक आहे. बघा ज्ञानदेवांची पार्श्वभूमी आव्हानात्मक आहे, प्रचंड आव्हानात्मक आहे. म्हणजे जे वर्णन केलं आहे रामदासांनी की बुडाला औरंग्या पापी, म्लेच्छ संहार झाला, मुडिली मांडिली क्षेत्रे, आनंद वन भुवनी. आणि कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकासी धाक सुटले, कित्येकास आश्रयो झाला, शिवकल्याण राजा. काय वर्णन केलं आहे, नरपती, हयपती, गजपती, गणपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. बघा एकाच शब्दामध्ये महाराजांच्या मोठेपणाचं, महाराजांच्या अवतार कार्याचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की आपल्या संस्कृतीमध्ये जी अवतारांची संकल्पना आहे. बघा असं वाटतं पुष्कळदा की जणू काही ती अवतारांची संकल्पना छत्रपती शिवाजी राजांच्या रूपामध्ये, ज्ञानदेवांच्या रूपामध्ये, तुकोबारायांच्या रूपामध्ये, समर्थ रामदासांच्या रूपामध्ये, विवेकानंदांच्या रूपामध्ये, लोकमान्यांच्या रूपामध्ये, गांधीजींच्या रूपामध्ये जणू काही ती सार्थ होते असं आपल्याला जाणवतं. म्हणजे जे म्हटलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. इथे भारताला उद्देशून नाही आहे, हे भारत म्हणजे त्या अर्जुनाला म्हटलेलं आहे, तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूना. साधूंचं म्हणजे सज्जनांचं परित्राण, म्हणजे प्रस्थापना, परित्राणाय साधूना विनाशाच्या दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी, असं म्हणतात. म्हणजे आपण जे म्हणतो की शेवटी हे संत, सत्पुरुष, महात्मे, थोर पुरुष हे काय ईश्वरी अंशच आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण ईश्वरी अवतारच म्हणू शकतो. इतकं अद्भुत अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं कर्तृत्व आहे. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, असं आहे ना. अंधार युगामध्ये छत्रपती शिवाजी राजे त्यांचा उदय झालेला आहे असं आपल्याला दिसतं. तर काळ हा त्या महापुरुषांची निर्मिती करतो. बुद्ध, महावीर, काळ हा त्या महापुरुषांची निर्मिती करतो. काळाची अशी आव्हानं असतात, काळाची अशी गरज असते. बघा काळाची गरज आहे की त्या काळामध्ये, अंधार युगामध्ये कोणीतरी एक महात्मा येणं गरजेचं आहे, नाहीतर ही सगळी जनता, सगळं भारतवर्ष जे आहे ते नष्ट होऊन जाईल, धर्मसंस्कृती संपून जाईल.
ते जे रामदासांनी वर्णन केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचं, की मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवन. मोडिली मांडिली म्हणजे जी क्षेत्र मोडलेली आहेत परकीय इस्लामी आक्रमकांनी, मोगलांनी त्याची मांडामांड, त्याचं पुनरुद्धार, त्याचा पुनरुद्धार करतायत. काशीच्या विश्वनाथ मंदिराचा पुनरुद्धार करतायत. मराठे, अहिल्याबाई होळकर अनेक मंदिरांचा पुनरुद्धार करतायत, जीर्णोद्धार करतायत. आपल्याला दिसतं छत्रपती शिवाजी महाराज अनेक मंदिरांचा पुनरुद्धार करतायत, जीर्णोद्धार करतायत. तीर्थक्षेत्रांचा मोडिली मांडिली क्षेत्रे आनंदवन भुवनी. स्वप्न पाहिलंय बघा, स्वप्न साकार दिसतं त्यांना झालेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये. असा द्रष्टा महापुरुष आहे. कवी कसा असतो म्हणजे रामदासांनीच त्यांच्यामध्ये वर्णन केलं आहे. आपण वाचू शकतो की रामदासांनी आपल्या दासबोधामध्ये कवींसाठी एक स्वतंत्र आणि अध्याय लिहिलेला आहे बघा. कवींसाठी स्वतंत्र अध्याय लिहिलेला आहे. आणि तो अध्याय कोणता आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. कवी ते तर मला माहिती आहे, ते आपण बघू याच्यातून. कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी, असं रामदास स्वामी म्हणतात. आणि याच्यामध्ये बघा कवी कवी कवेश्वर स्तवन आहे बघा. याच्यामध्ये पहिल्या दशकामध्ये दासबोधाची रचना कशी आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं की दासबोधाची रचना आणि ग्रामगीतेची रचना याच्यामध्ये किती साम्य आहे. अनेक त्याच्यावर प्रबंधही झाले असतील आणि प्रबंध होऊ पण शकतात. म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता आणि ग्रामगीता यांच्या अनुबंधाचा शोध छान प्रबंध होऊ शकतो. म्हणजे या चार ग्रंथांना जर घेतलं तुम्ही, भगवद्गीतेचा आकृतीबंध, ज्ञानेश्वरीचा आकृतीबंध आणि दासबोधाचा आकृतीबंध आणि त्यातला आशय, आणि ग्रामगीतेचा आकृतीबंध आणि त्यातला आशय, त्यातला आधुनिक आशय, यांचा अनुबंधाचा शोध आपल्याला घेता येऊ शकतो. बघा, तुम्ही जेव्हा बघाल ना इकडे, तेव्हा ग्रामगीतेमध्ये जसे आहेत पंचक आहे आणि अध्याय आहेत, तसं इथे काय आहे, इथे दशक आहे आणि समास आहे. बघा रचना कशी केलेली आहे बघा. तुम्हाला मी PDF पाठवलाय त्याच्यात बघा रचना कशी केलेली आहे, किंवा ज्यांचे जो झेरॉक्स आहेत बघा. म्हणजे आपल्याला कसं आहे की तो ग्रंथ काय आहे हे पण कळलं पाहिजे ना. दासबोधाचा अभ्यास आपण करतोय, दासबोधाचा आकृतीबंध काय आहे, कसा लिहिलेला आहे ग्रंथ, किती आहे त्याच्यामध्ये हे बघा ना. किती विलक्षण ग्रंथ आहे. दशक आहे, एक दशक आहे आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहे. जसं ग्रामगीतेमध्ये कसं आहे की अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये पंचक आहे. अध्याय आणि पंचकशी रचना आहे. 41 अध्याय आहेत ग्रामगीतेचे. येथे 20 दशक आहेत. दशक का म्हटलेलं आहे, दशक कारण की प्रत्येक दशकामध्ये 10 समास आहेत, म्हणून 10 म्हणजे दशक. बघा 10 समास आहेत. आणि समास म्हणजे काय आहे, समास म्हणजे विषयानुरूप केलेलं विश्लेषण आहे, वर्गीकरण आहे. बघा समास म्हणजे काय आहे, विषयानुरूप केलेलं विश्लेषण आणि वर्गीकरण आहे. तर पहिलं दशक आहे, त्याच्यामध्ये 10 समास आहेत. कोणते आहेत 10 समास, मी फक्त पहिले याचे वाचतो, नंतर आपण मध्ये मध्ये बघू काय आहे. म्हणजे आता आपल्याला दासबोधाचा आकृतीबंध काय आहे, दासबोधाचा विषय, तुम्ही नुसते याच्यातल्या समासाची शीर्षक वाचली तरी यातलं वैविध्य काय आहे, यातली विविधता काय आहे, आशयाची विविधता, आशयाच्या विविधतेने आपण अचंबित होतो. जीवनाच्या सगळ्या, एक प्रकारे जीवनाच्या सगळ्या अंगांना, बिंदूंना, आशयांना, आयामांना स्पर्श करणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे काय आहे की जसं मानवी जीवनाला केलेला उपदेश आहे, समाजाला केलेला उपदेश आहे, दासबोध आहे, कारण की बोध त्याचं नाव आहे. बोध म्हणजे काय आहे की बोध म्हणजे जीवनाचा बोध, सार, जीवनाचा गर्भितार्थ. आणि बोध म्हणजे उपदेश. म्हणजे बघा, जीवनाचं जे सार आहे ते जीवनाचं सारच याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, की मानवाने जीवन कसं जगावं, जीवन जगताना कशा प्रकारचं, जसे संत आपल्या संपूर्ण अभंग वाणीतून तेच तर सांगतात. तुकोबाराय जसं सांगतात की जीवन कसं जगावं माणसानी,
तेच इथे एक प्रकारे दासबोध नावाच्या या ग्रंथातून, या प्रबंध काव्यातून त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्या दशकामध्ये 10 समास आहेत. ग्रंथारंभ लक्षण, गणेश स्तवन, शारदा स्तवन, सद्गुरु स्तवन, संत स्तवन, श्रोतेजन स्तवन, कवेश्वर स्तवन, सभा स्तवन, परमार्थ स्तवन आणि नरदेह स्तवन. 10. आणि बघा रामदासांचं व्यक्तित्व कसं आहे, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आहे. एक बघा शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आहे. एक स्वतःच्या जीवनाची अशी चौकट एक आखून घेतलेली आहे त्यांनी. एक अत्यंत विरागी, वितरागी, संन्यस्त आणि कठोर अशा प्रकारचं तपश्चरण करणारा हा व्यक्ती आहे. बघा एक चौकट आहे. आणि म्हणून त्यांच्या ही चौकट काय असते, व्यक्तिमत्व कसं आहे, व्यक्तिमत्वाची शिस्त कशी आहे, त्या पद्धतीने मग त्याच्या रचनांची शिस्त असते. याला काय शिस्त आहे बघा तुम्ही. एकेका दशकामध्ये, म्हणजे त्याला आपण अध्याय पण म्हणू शकतो, त्याला दशक म्हटलं आहे त्यांनी. एकेका दशकामध्ये 10-10 समास आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक विषय त्यांनी वर्णिला आहे. एक एक विषय घेतलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये काय, पहिलं दशक कशाचं आहे, स्तवन आहे. प्रत्येक याच्यामध्ये स्तवन, प्रार्थना, आणि याचा विषय पण त्यांनी पहिल्याच याच्यामध्ये सांगून टाकलेला आहे बघा. ग्रंथारंभ लक्षण, म्हणजे आपल्या ग्रंथामागची भूमिका सांगतात ना, ते प्रस्तावना आहे एक प्रकारे. ग्रंथारंभ लक्षण, ग्रंथ कशासाठी मी लिहितोय, म्हणून केली ग्रामगीता, जसं तुकडोजी महाराज म्हणतात. कोणी पण सांगतं की आपल्या ग्रंथाचं हे काय आहे, धर्मकीर्तन ऐसे केले, जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर इथे काय म्हणतात ते, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. अशीच अगदी शैली तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये वापरलेली आहे. प्रश्न काय आहे, आणि काय असतं की या सगळ्या ग्रंथांमध्ये एक महत्वाची गोष्ट असते, ते म्हणजे संवाद. संवाद आहे, श्रोतृ संवाद. आपण पाहतो ना ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे संवादांची गाथा आहे. कोण कोणाशी संवाद करतं, तिथे आपल्याला दिसतं की भगवद्गीतेमध्ये संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे, आणि कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. कृष्ण अर्जुन संवादे भक्ती योगो नाम द्वादशोध्याय, आहे की नाही. तिथे प्रत्येक अध्यायाच्या शेवटी वर्णन आहे कृष्ण अर्जुन संवादे. तो भगवद्गीता हाच पूर्ण कृष्ण अर्जुनाचा संवाद आहे. म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतोय जीवनाचं तत्वज्ञान, एक प्रकारे तो संवाद आहे. ज्ञानेश्वरीमध्ये तो संवाद आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कृष्ण अर्जुन संजय धृतराष्ट्राच्या संवादाशिवाय अजून संवाद आहे, तो म्हणजे ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरांच्या गुरूंशी केलेला संवाद. मध्ये मध्ये ज्ञानेश्वर आपल्या गुरूंशी संवाद करतात, त्यांची आज्ञा घेतात, त्यांच्या बाजूला बसले आहेत ते, त्यांना मार्गदर्शनाचा आशीर्वाद देत आहेत. वारंवार वारंवार ज्ञानेश्वरीमध्ये येतं. आणि ज्ञानेश्वर श्रोत्यांशी संवाद करतात. ज्ञानेश्वरीतील श्रोतृसंवाद नावाचा ग्रंथ लिहिलाय दभे कुलकर्णींनी. तर किती महत्वाचं आहे. आणि ते वारंवार जे श्रोत्यांना विनवतात की नाही ज्ञानदेव, की वक्ता तो वक्ताची नो हे श्रोतीये विण वगैरे अनेक ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे की श्रोता कसा असतो. अवधान एक वेळ दीजिये, अवधान एक वेळ दीजिये, असं श्रोत्यांना म्हणतात ज्ञानदेव. मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्शू जैसा, ज्ञानदेव वर्णन करतात. हा संवाद चाललाय. तसं इथे पण आहे. शेवटी कसं आहे, समाजाला उपदेश करायचा आहे, समाजाला जागवायचं आहे, समाजासाठी केलेला आहे. याचं प्रयोजन काय आहे, ग्रंथाच्या प्रयोजनामध्ये ग्रंथाचं स्वरूप घडलेलं असतं. ग्रामगीतेमध्ये जसं प्रयोजन सांगितलं आहे, म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्रामदेवता. जागृत व्हाया ग्रामदेवता प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे, शेवटी संत सत्पुरुष ते कोणतीही गोष्ट निरर्थक पद्धतीने करत नाहीत. त्यांच्या जीवनाचं प्रयोजन ठरलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात ना, धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आमासी. धर्मरक्षण हे जीवन प्रयोजन आहे तुकोबांचं. काही लोकांना कळत नाही. तथाकथित सो कॉल्ड पुरोगामी लोकांना काही बोलत राहतात कोणत्याही संतांबद्दल. काय म्हणतात तुकोबाराय, धर्मरक्षा वयासाठी करणे आटी आमासी. आटी म्हणजे प्रयत्न. आटापिटा म्हणतो ना आपण, अट्टाहास, आटापिटा.
कशासाठी आम्ही करतोय? धर्मरक्षण, धर्मरक्षणासाठी करतोय. आणि म्हणून म्हणून या लोकांच्या आकृतीबंधामध्ये कसं असतं? श्रोतृसंवाद, वक्ता श्रोता संवाद असा आकृतीबंध असतो. कारण की त्यांना जाणीव आहे, रामदासांना जाणीव आहे की मी हा ग्रंथ कशासाठी निर्माण करतोय, याच्यातून मला काय साध्य करायचं आहे. कदाचित काळाच्या ओघामध्ये हा ग्रंथ टिकेल की नाही रामदासांनाही कदाचित माहिती असेल, नसेल माहिती, पण ते द्रष्टा सत्पुरुष होते ना. कवी या शब्दाचा जो अर्थ आहे, कवी म्हणजे द्रष्टा, कवी म्हणजे मनीषी, कवी म्हणजे सियर, याला भविष्याचं दिसतं, जो पाहतो. भविष्य म्हणजे त्याला जो तिसरा नेत्र आहे, तिसरा नेत्र दाखवतात ना भगवान शंकराचा. तिसरा नेत्र म्हणजे काय आहे? तिसरा नेत्र म्हणजे प्रतिभेचा नेत्र, प्रतिभेचा नेत्र. प्रतिभावंताला दिसतं, जो न देखे रवी वो देखे कवी, आपण म्हणतो ना. तर कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी, असं रामदास स्वामी कवींबद्दल म्हणतात. त्याचं सुरुवातच त्यांनी केलेली आहे. श्रोत्यांशी संवाद करतायत संपूर्ण आकृतीबंधामध्ये. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय झाले. तुम्ही हे जे सांगणार आहात त्यांच्याने आम्हाला काय मिळणार आहे, असे त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि कल्पना म्हणजे बघा, एक प्रकारे या समाजालाच आपण काहीतरी सांगतो आहे, हे त्यांच्या डोक्यात पक्क आहे. आणि म्हणून हे जे सगळं निर्माण केलंय त्यांनी विश्व, ते बघा, ग्रंथा नाम दास बोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. ग्रंथाचा आकृतीबंध काय आहे? गुरु शिष्यांचा संवाद आहे. आपल्या शिष्यांना सांगतात आहे आणि शिष्यांच्या माध्यमातून समाजाला सांगतात आहे. कारण की ते त्यांचे शिष्य जे आहेत ते समाजामध्ये हा उपदेश, हे त्यांचं मार्गदर्शन पोचवणार आहेत. 1100 मठांची स्थापना केली आहे, हजारो शिष्य आहेत संपूर्ण भारतभर समर्थांचे. आणि ते सगळ्या जगामध्ये जाऊन ओरडून सांगतात आहे, समर्थाची सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतीनी, लुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पहिल्या याच्यामध्ये बघा, आपण पाहत होतो, खरं म्हणजे विषय निघाला होता की 7व्या समाजामध्ये कवी स्तवन कसं करतात ते. बघा, कवेश्वर स्तवन म्हटलेलं आहे. बघा, मी तुम्हाला जे मगाशी ओवी सांगितली ना, आणि हा ग्रंथ संपूर्ण ओवीबद्ध आहे. ही ओवी कशा प्रकारची आहे? ज्ञानेश्वरांच्या ओवी सारखी आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. हे काय आहे? पहिल्या 3 याच्यामध्ये अष्टाक्षरी आणि नंतरच्या याच्यामध्ये त्याच्यापेक्षा कमी 6 किंवा 7 अक्षर. 5, 6, 7 अक्षर. पहिल्या 3 याच्यामध्ये यमक, चौथ्या याच्यामध्ये नाही, असं वर्णन आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. हे आता विश्वात्मके देवे मोजून 5 अक्षर किती आहेत, आणि पसाय दान हे 6 अक्षर आहेत. हे बघा इथे आता वंदू कवेश्वर, बघा, आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी, वर्णन केलं आहे. पहिल्या 3 चरणांमध्ये यमक आहे. आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, ना तरी हे परमेश्वर वेदावतारी. आणि म्हणजे बघा, शब्दसृष्टीचे ईश्वर मध्ये 8 अक्षर आहेत, आता वंदू कवेश्वर मध्ये 8 अक्षर आहेत, आणि ना तरी हे परमेश्वर मध्ये 9 अक्षर आलेले आहेत. म्हणजे अक्षरांच्या संदर्भात ओवी छंद हा थोडासा लवचिक आहे. अभंग ओवी हे छंद जे आहेत हे लवचिक छंद आहेत, कारण की ते छंद आहेत, अक्षर छंद आहे. त्याच्यामध्ये अक्षरांची संख्या मोजली जाते, त्याला आपण छंद किंवा अक्षर छंद म्हणतो. ज्याच्यामध्ये गण आणि मात्रा, गण आणि अक्षर संख्या मोजली जाते, त्याला आपण अक्षर गणवृत्त म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये केवळ मात्रा मोजल्या जातात आणि त्याच्यावरून त्याचे भृंगावर्तनी 6 मात्रा, पद्मावर्तनी 8 मात्रा, म्हणजे भृंग 6 पाय, पद्म 8, कमळ, त्याला काय म्हणतात? त्याला मात्रावृत्त किंवा जातीवृत्त म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये केवळ अक्षरांची संख्या मोजली जाते, अभंग ओवी छंद जे आहेत त्याला आपण छंद किंवा अक्षर छंद असं म्हणतो. त्या अक्षर छंदामध्ये रचना करतात सगळे संत, कारण की त्यांना सोपी साधी सरळ रचना करायची आहे. उपदेश हा काही क्लिष्ट नसणार आहे. उपदेश हा साधा सोपा असला पाहिजे. ग्रामगीतेमध्ये जसा आहे, समजला पाहिजे शेवटच्या माणसाला, समाजातल्या
अत्यंत सामान्याती सामान्य माणसाला तो उपदेश कळला पाहिजे. आणि म्हणून ते त्या भाषेमध्ये वर्णन केलं आहे. आता बंधू कवेश्वर, बघा कवीचं किती सुंदर वर्णन केलं आहे. कवी कोण आहेत? की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना काळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय, की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदेश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी, की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले. काय सुंदर वर्णन केलं आहे कवींचं. हे वर्णन स्वतः रामदासांना लागू होतं. लक्षात घ्या, रामदास ज्या प्रतिभेचे, ज्या उंचीचे महापुरुष आहे. राजा कालस्य कारणम, म्हणजे बघा, काळाने निर्माण केलेला महापुरुष आहे. आणि हा महापुरुष काळ निर्माण करतो, एका विशिष्ट काळाला निर्माण करतो. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने या संपूर्ण समासांची रचना केलेली आहे, दशकांची रचना केली आहे. 20 दशक आहेत. 20 दशक कोणती आहेत आपण बघू. 20 दशक कोणती आहेत आणि 20 दशकांमध्ये विषय कसे आलेले आहेत बघा. दुसरं दशक आहे हा, त्याच्यामध्ये लक्षणं केलेली आहेत. कोणाकोणाची लक्षणं आहेत? मूर्ख लक्षण, उत्तम लक्षण, भक्ती निरूपण, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण, सत्वगुण लक्षण, सद्विद्या निरूपण, विरक्त लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहे. आता कसं आहे, कशासाठी आहे? ग्रंथ निर्माण केलेला आहे, ग्रंथ प्रारंभ केलेला आहे लेखनाला. आणि त्याच्यामुळे प्रारंभीच कोणी वाचलं पाहिजे, कोणी नाही वाचलं पाहिजे, कोण पढत मूर्ख आहे. पढत मूर्ख म्हणजे कोणता? नुसतं पाठांतर करणारा, त्याला पढत मूर्ख म्हणतात. पाठांतर आहे पण त्याचा आशयाशी काही घेणं देणं नाहीये. पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोई, ढाई आखर प्रेम का, पढाईच पंडित. त्याचं सत्व जर तुम्हाला गवसलं तर त्याला काही अर्थ आहे. खूप पाठांतर आहे, पण त्या पाठांतरामध्ये ज्या काव्यामध्ये जे वर्णन केलं आहे त्याचा जर गर्भितार्थ आपल्याला कळला नाही तर त्या कवितेला समजण्यात काही अर्थच नाही, त्या कविता वाचनाला काही अर्थ नाही. तसं आहे. तर पढत मूर्खाची लक्षणं आणि ही सगळी सांगितलेली आहे त्यांनी. तिसऱ्या दशकामध्ये मग त्यांनी जन्म दुःख निरूपण, एक प्रकारे आध्यात्मिक विषयाकडे ते वळलेले आहेत. आता त्याच्यामध्ये स्वगुण परीक्षा, आध्यात्मिक ताप, आदि भौतिक ताप, आदि दैविक ताप, मृत्यू निरूपण आणि वैराग्य निरूपण ते करतात. चौथ्या दशकामध्ये श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण, पादसेवन, अर्चन पूर्ण बघा. चौथा अध्याय हा भक्तीवर आधारलेला आहे. कारण की बऱ्याच लोकांचं काय होतं, गैरसमज होतात दासबोधाबद्दल, की दासबोधामध्ये काय सांगितलं आहे, तर राजकारण सांगितलं आहे, प्रपंच कारण सांगितलं आहे. ठीक आहे. रामदासांचा दृष्टिकोन कसा आहे? सकारात्मक आहे, जीवनाकडे बघण्याचा. वैराग्यवादी नाहीये, निवृत्तीवादी नाहीये, प्रवृत्तीवादी आहे. कारण की त्यांना असं वाटतं का की निवृत्तीवादी दृष्टिकोनातून काय होतं, लोक अकर्मण्य होतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. असं नाहीये. तर आपल्याला उठून काहीतरी करायचंय समाजामध्ये, आणि समाजामध्ये हे करायचं आहे म्हणून तर हा सगळा उद्योग आणि प्रपंच उभा करतात ते. एवढ्या मोठ्या मठांची स्थापना, शिष्यांची मोठी फौज आणि सगळ्या भारतभर, आणि त्याचं निर्माण आणि एक सकारात्मक उपदेश त्यांनी केलेला आहे. हे बरोबरच आहे, पण याचा अर्थ भक्ती मार्ग सोडून नाही. म्हणून बघा, चौथ्या दशकामध्ये भक्तीचे, नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे जे जे काही प्रकार आहेत वेगवेगळे, मला वाटते 12 त्या सगळ्या प्रकारांचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती, मुक्ती चतुष्टय. या सगळ्या याच्यामध्ये बघा त्यांनी या भक्तीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे म्हणजे जे त्यांनी सुरुवातीला पहिल्याच दुसऱ्याच ओळीमध्ये जे सांगितलं की नाही, की काय विशद केलं आहे, तर काय सांगितलं आहे, येथे बोलीला विशद भक्ती मार्ग. येथे बोलीला विशद, या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन, या ग्रंथाचा मुख्य विषय भक्ती मार्ग आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे अधिष्ठान काय आहे? अधिष्ठान तेच आहे.
अधिष्ठान भगवंताचे आहे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. मुलुक बळवावा की बुडवावा धर्मस्थापने कारणे, असं ते म्हणतात ना. परंतु येथे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. त्यांचं वर्णन आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान पाहिजे, म्हणजे भक्तीचं अधिष्ठान पाहिजे, श्रद्धेचं अधिष्ठान पाहिजे. कोणत्याही कार्याला श्रद्धा आणि भक्तीचं अधिष्ठान पाहिजे, असं संत म्हणतात. विज्ञानाचं अधिष्ठान पाहिजे, असं समर्थ रामदास किंवा कोणतेही संत म्हणत नाही. लक्षात घ्या, भक्तीचं अधिष्ठान पाहिजे, श्रद्धेचं अधिष्ठान पाहिजे, असं ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की भक्तीवर त्यांनी पूर्ण अध्याय लिहिलाय. भक्तीचे सगळे प्रकार त्यांनी वर्णन केले. नारद भक्ती सूत्रामध्ये जे वर्णन केलेले आहे, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती वगैरे. 5वं दशक जे आहे, त्या 5व्या दशकामध्ये गुरु आणि शिष्याबद्दल वर्णन आहे. गुरु निश्चय, गुरु लक्षण, शिष्य लक्षण, उपदेश लक्षण, बहुधा ज्ञान, शुद्ध ज्ञान निरूपण, बुद्ध लक्षण, बद्ध लक्षण, मुमुक्षी लक्षण, साधक लक्षण, सिद्ध लक्षण. हे जे आध्यात्मिक पायऱ्या आहेत गुरु शिष्याच्या याच्यामध्ये, त्याचं सगळं वर्णन. आणि रामदासांचं वैशिष्ट्य काय आहे त्यांच्या वर्णनामध्ये, ते सूक्ष्मातिसूक्ष्म विषय समजावून सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा त्यांचा हातखंड आहे. शिष्यांना सांगायचं आहे. सगळे कठीण विषय जे आहे ते समाजाला सांगायचे आहेत. आध्यात्मिक क्षेत्र असो, कोणतेही क्षेत्र असो त्यातले. म्हणून 6व्या दशकामध्ये मग त्यांनी पूर्ण तेच वर्णन केलंय. देवशोधन, ब्रह्मपावन, मायोद्भव, ब्रह्मनिरूपण, माया ब्रह्मनिरूपण. याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो, की ब्रह्मनिरूपण, रामदासांनी केलेले ब्रह्मनिरूपण. तर कसं आहे, टिपणामध्ये कोणताही प्रश्न येऊ शकतो. आता एवढा मोठा हा ग्रंथ आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. किमान यातले प्रत्येक समासामध्ये कोणते कोणते विषय आहे हे आपण लक्षात ठेवायचे आहे. बघा, प्रत्येक दशकामध्ये काय काय विषय आहेत. आणि अर्थात तुम्ही बघा, की दशकाला एक विषय आहे. त्या विषयाचे वेगवेगळे आयाम त्या दशकामध्ये वर्णन केले आहेत समासांच्या माध्यमातून. 6व्या दशकामध्ये काय आहे, संपूर्ण अध्यात्म आहे. देव, ब्रह्म, माया, माया ब्रह्म, सृष्टी, सगुण, दृश्य, सार, अनुर्वाच्य, हे जे ईश्वराचं रूप आहे. 7व्या याच्यामध्ये पण तेच, बहुता सगळे विषय तेच आलेले आहेत जवळपास. विमल ब्रह्मनिरूपण, द्वैत कल्पना वगैरे वगैरे. 8व्या याच्यामध्ये पण तसाच विषय आलेला आहे. देवदर्शन, सूक्ष्म आशंका, सूक्ष्म पंचमहाभूते, स्थूळ पंचमहाभूते, मोक्ष लक्षण, आत्मदर्शन वगैरे वगैरे. 9व्या दशकामध्ये पण तोच विषय पुढे गेलेला आहे. आशंका, ब्रह्मनिरूपण, निसंदेह निरूपण, देहांत निरूपण वगैरे वगैरे. 10व्या दशकामध्ये पण तोच विषय पुढे गेलेला आपल्याला दिसतो. अंतरकरणे एक, देह आशंका, बीज लक्षण, भ्रमनिरूपण, सगुण भजन निरूपण, पुरुष प्रकृती वगैरे वगैरे. बघा, सूक्ष्मातिसूक्ष्म पद्धतीने. 11व्या दशकामध्ये काय आहे, सिद्धांत निरूपण, चत्वार देव निरूपण, विवेक निरूपण, राजकारण निरूपण. आता इथे थोडा वेगळ्या विषयाकडे रामदास वळलेले दिसतात. म्हणजे बघा, 6व्या दशकापासून जवळपास, बघा, 6व्या दशकापासून 10व्या दशकापर्यंत आध्यात्मिक ज्या विविध संकल्पना आहेत, अध्यात्म मार्गामध्ये एखाद्या साधकाला ज्या ज्या संकल्पनांचं ज्ञान होणं आवश्यक आहे, सर्वसामान्य माणसाला सुद्धा, त्यांच्या शिष्यांना सुद्धा, त्या सगळ्यांचं विस्तृत विवेचन, सूक्ष्मातिसूक्ष्म मुद्द्यांचं विवेचन रामदास स्वामी करतात. आणि रामदासांचं हे वैशिष्ट्य आहे, की ते कोणत्याही मुद्द्याचं अनेक पैलूंनी विश्लेषण करतात, विवेचन करतात. आणि अनेक पैलूंनी विश्लेषण करण्याची सूक्ष्म अशी वृत्ती त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते. आणि 11व्या दशकामध्ये मग मात्र ते वेगळ्या विषयाकडे वळलेले आहेत. प्रत्यक्ष माणसाच्या जगण्याकडे, राजकारण निरूपण, महंत लक्षण. महंत कसा असला पाहिजे, महंत म्हणजे जो रामदासांचा शिष्य आहे, त्या महंतांनी मठस्थापना केलेली आहे. महंत म्हणजे मठाचा जो प्रमुख असतो त्याला महंत म्हणतात. चंचल नदी निरूपण, अंतरात्मा विवरण, उपदेश, निस्पृह वर्तणूक कशी असावी. 12व्या याच्यामध्ये तोच विषय त्यांनी पुढे चालवला आहे. आता ते प्रत्यक्ष आचरणाकडे वळलेले आहेत. 12व्या दशकामध्ये विमळ लक्षण, भक्ती निरूपण, विवेक वैराग्य, आत्मनिवेदन,
सृष्टिकम निरूपण, विषय त्याग निरूपण, काळरूप, हे सगळं त्यांनी उत्तम पुरुष निरूपण. उत्तम पुरुष निरूपण इथे बघा, आध्यात्मिकता आणि वैयक्तिक वर्तन, प्रत्यक्ष आचरण. बघा, नुसतं काही ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान महत्वाचं नाहीये, त्याचं प्रत्यक्ष उपयोजन कसं करतात आणि लोकांनी ते कसं करायला पाहिजे, समाजाने ते कसं करायला पाहिजे, त्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. 13व्या दशकामध्ये आत्मानात्म विवेक, सारासार निरूपण, उभारणी निरूपण, प्रलय वगैरे वगैरे विषय आलेले आहेत. 14व्या दशकामध्ये निस्पृह लक्षण, भिक्षा निरूपण, कवित्व कळा, कीर्तन. आता इथे शिष्यांना उपदेश करत आहेत, शिष्यांच्या माध्यमातून समाजाला उपदेश करत आहेत. तर शिष्यांचं वर्तन कसं असावं, म्हणजे माणसांनी कशा पद्धतीने आपलं जीवन यापन करावं, कीर्तन, हरिकथा, चातुर्य, युगधर्म, अखंड ध्यान, शाश्वत माया